मंडळी, रायगड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या दिवे आगार गावामध्ये तुम्हाला सुंदर मंदिरं आणि सुंदर बीचेस असं भन्नाट कॉम्बिनेशन मिळतं. इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे आणि इथे मिळणारं कोकणी जेवण हे तुमच्या मनाला तृप्त करेल. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला राहायची सोय हवी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथल्या 2 होमस्टेजची माहिती मी देणार आहे. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, हा भाग विशेष आहे कारण या भागामध्ये आपण फक्त एका विषयावरती बोलणार आहोत, ते म्हणजे दिवे आगारमध्ये राहायचं कुठे. मंडळी, आम्ही जिथे राहिलेलो या अख्ख्या टूरमध्ये ते जामदारांचं घर तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवतो. आणि त्यानंतर मी आता जिथे उभा आहे ती एक वेगळी प्रॉपर्टी आहे जे जामदार दादाच हँडल करतात, हाताळतात किंवा मॅनेज करतात, तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन्स, म्हणजे एक होमस्टे आणि प्रॉपर रूम्स कॉटेज टाईपचं किंवा एक विला जे आपण म्हणतो, ते दोन्ही ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर सर्वात पहिले आपण जिथे राहिलेलो ती व्हिडिओ बघूया. तर म्हणजे गेले अर्धा तासपेक्षा जास्त वेळ झाला मी इथे बसून काहीच करत नाही, नुसता बसलेलो आहे. तर तुम्हाला पटकन आपण जिथे राहिलो आहे त्या जागेची, त्या स्टेची, होमस्टेची रूम टूर देतो आहे. तर ही अशी फर्स्ट फ्लोअरची बाल्कनी आहे. इथे खाली जिना आहे, त्या जिन्यावरनं आपण इथे आलो आणि या इथे अशा 2 रूम्स आहेत. त्यापैकी ही रूम आपल्याला दिलेली आहे. आत आपण गेल्या गेल्या असा मस्त छानसा बेड आपल्याला दिलेला आहे, छान. आणि मस्त 2 बाजूला 2 खिडक्या आहेत. इकडनं पण खिडकी आहे आणि ही एक मोठी खिडकी आहे जी मराठी शाळा आहे, मगाशी आपण बघितली. त्या मराठी शाळेचं हे आपल्याला पटांगण दिसतं. आम्ही जेव्हा आलो तेव्हा लहान मुलं खेळत होती. खूप छान असं इकडनं व्ह्यू आहे आणि फील मस्त छान येतं. इथे वॉशरूम आहे, एक डिसेंट असं वॉशरूम आहे. तुम्ही बघाल, लाईट नाही लावली मी. हा एक दरवाजा आहे, तो एक विशेष दरवाजा आहे. वॉशरूमच्याच बाजूला दुसरा दरवाजा आहे जो एक छोटीशी बाल्कनी आहे. ही बघा, वाव, लुक ॲट दॅट. ही अगदी 3x7ची वगैरे बाल्कनी आहे, पण इथे आल्यानंतर जो काय फील येतो, हा, हे मागचं त्यांचं सगळी बाग आहे. बागेची सगळी कॅनोपी आपल्याला दिसते, सगळी फळं लगडलेली आहेत आणि त्यांचं मागचं खूप छान वाटतं. सुपाऱ्या वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत सुकायला, दिसतात का तुम्हाला पत्र्यावरती. आणि ही बाल्कनी ओपन होते या पटांगणावरती. शाळेचं पटांगण आहे आणि समोर सूर्यास्त होत आलेला आहे, जो आपल्याला खुणावतोय की आपल्याला आता जायचं आहे की बीचवर. तर ह्या सुपारीच्या झाडावरती हे काय आलंय हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा. आणि त्याचं सिग्निफिकन्स माहिती आहे का तुम्हाला? हे अशाच ठिकाणी येतं जिथे हवा शुद्ध असतं, जिथे प्रदूषण नसतं, अशाच ठिकाणी येतं. म्हणजे तुम्ही समजू शकतात इथे आपल्याला पोचपावती निसर्गच देतोय की आपण जिथे आलो आहे ती अतिशय सुंदर नैसर्गिक जागा आहे. तर कसा वाटलं तुम्हाला हा रूम? आपल्याला जे होमस्टेचे घर आहे खाली तर त्यांची सुविधा दाखवतात. चला. वा, वरनं गार पाणी येतो आणि ते गरम होऊन परत ते वरती जातं. सगळी धुणी बिणी करायला जागा मस्त केली तुम्ही. रूमच्या इथून फक्त झाडाची कॅनोपी दिसते अशी. हा, वा, म्हणजे तुमचं स्वतःचं जेवण पण चुलीवरच तुम्ही शिजवतात. मस्त, छानच आहे हे. इथे पण बसून राहावं असं वाटतंय. खूप सुंदर दिसतंय पण ते.
म्हणजे आपण ज्या होमस्टे मध्ये राहिलेलो ते जामदार दादा आपल्या सोबत आहे. मंगेश रामचंद्र जामदार दिव्यागरमध्ये राहतो. सुवर्ण गणेश 96-97ला मिळाला तेव्हापासून दिव्यागरची भरभराट झाली. तुम्ही होमस्टे कधीपासून सुरू केला? आम्ही 2017पासून होमस्टे चालू झालेलं आहे. तेव्हा तुमचं जुनंच घर आहे ना? अजूनच घर आहे. मग आता आपल्याकडे वरती 2 रूम्स आहेत. 2 रूम आहे. हां आपण टूर मगाशी बघितलेली आहे की कसं आहे आणि कसे आहेत रूम्स. तशा 2 रूम आहेत. म्हणजे हॉल म्हणजे तो डॉर्मेटरी सारखा आहे. हो, जास्त काय हे नाही, रूमच आहे ती. रूम आहे. त्याच्यात किती जण राहू शकतात? 10 जण राहतात. 10 जण त्याच्यात राहू शकतात. एवढा मोठा तो हॉल आहे. आणि जी रूम आहे जिथे आपण राहिलेलो तिथे 3 ते 4 माणसं आरामात राहू शकतात. बरं, मग तुमच्याकडे जर यायचं असेल कोणाला तर तुमच्याशी संपर्क कसा करायचा? फोन नंबरवर. तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा. 91 45 20 61 28. बरोबर. आणि आपलं नाव आहे मंगेश रामचंद्र जामदार आणि महेंद्र जामदार. दोघं जण महेंद्र आणि मंगेश दोघे भाऊ भाऊ आहेत. बरं, इथे रस्त्यावरती पार्किंग नाही आतमध्ये कंपाऊंडला कंपाऊंड मध्ये पार्किंग देतात. सगळे रस्ते इथले चिंचोळेच आहेत. तर तुम्हाला जे इथे स्टेला येतात तर त्यांच्या गाड्या पार्किंग करायला इथे चांगली सोय आहे. नंतर आपण सकाळचा नाश्ता वगैरे देऊ. म्हणजे आपल्या ज्या रेट मध्ये नाश्ता इन्क्लुडेड नाही. आणि तो ऑर्डर नुसार तुम्हाला मागवावा लागेल. हे मुख्य प्राकर्षाने मी सांगतोय तुम्हाला. आणि बहुतेक ठिकाणी असंच आहे इथे दिव्यागरमध्ये. आणि तुम्हाला इथे बाकी खायला पण भरपूर आहेत. भरपूर खानावळी आहे. एकविरा प्रसाद समोरच आहे. तर म्हणजे जामदार दादा आपल्याला त्यांचं दुसरी प्रॉपर्टी दाखवायला आणलेली आहे. हे पण एक सुंदर प्रॉपर्टी आहे. जस्ट नवीन रिनोव्हेट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ॲम्बियन्स त्यांनी तयार केला आहे इथे. वाव. आणि इथे या फ्रंटलाच 2 रूम आहेत, मागे पण आहेत, त्या आपण जाऊन बघूया. आणि या घराची ही मागची बाजू आहे, तिथे 3री रूम आहे. त्याला एंट्रन्स इथून एवढी छान एंट्रन्स आहे मागून. मस्त पाळणा वगैरे ठेवला आहे आणि खूप छान रंग पण दिलेला आहे. आज जाऊन बघूया चला. हे बघा मंडळी, एवढं छान असं आतमधलं खूप सुंदर गेलेलं आहे. बेड पण आय गेस 4 लोक आरामात झोपू शकतील, एवढं छान बेड आहे. हो. आणि तुम्ही बघाल ना खिडकीच्या बाहेर वगैरे जो काही निसर्ग दिसतो इकडनं, वाव, सुंदरच आहे. यासाठी पुन्हा यावं लागणार आहे बहुतेक आम्हाला इथे राहण्यासाठी. आणि एवढा मस्त स्पेशियस वॉशरूम पण आहे तिथे. खूप छान, खूप छान. वरती गीझर आहे इलेक्ट्रिक. असं रूमच्या बाहेर आल्या आल्या वाव, अशी कॅनोपी, सावली. आणि हा वरांडा, ही बाल्कनी बघूनच मी वेडा झालो आहे. बापरे बाप. म्हणजे एखाद्याला कुठलं काय लिखाण वगैरे करायचं असेल ना, खूप छान जागा आहे. कोणाला कादंबरी लिहायची असेल, वाचायची असेल, मस्त इथे लॉन्चिंग करू शकतात तुम्ही. किती सुंदर आहे यार, पीसफुल आहे, मस्तच. तर आपण याच प्रॉपर्टीमध्ये असलेल्या या मचाणावरती आलो आहे. खूप सुंदर बनवलेलं आहे यांनी, वाव. आणि इथून आपली प्रॉपर्टी दिसते. वरती टेरेस पण आहे मागच्या बाजूला आणि पुढे रूम्स आहेत त्या 2. आणि ही सुंदर अशी झाडं, या झाडांनी मस्त भरलेलं, आच्छादलेलं आहे सगळं. सुपारी बघा, क्या बात आहे यार, मस्तच. तर असा हा डेक आहे. या डेकवरती तुम्ही मस्तपैकी संध्याकाळी वगैरे खूप मजा येत असेल, स्नॅकिंग वगैरे करायला. बॉनफायर करू शकतात बहुतेक. चला आता पुढच्या रूम्स बघूया. तर म्हणजे इथे बघू शकता, इथे प्रॉपर्टीजमध्ये 2-3 गाड्या आरामात लागू शकतात, एवढ्या आहेत. म्हणजे 3 रूमच्या 3 गाड्या जरी आल्या किंवा जास्ती जरी असले तरी आपण आजूबाजूला ॲडजस्ट करून घेऊ शकतो. काय सुंदर दिसतंय ना ही सुपारीची झाडं स्पेशली. आणि हा सफेद रंग, कौलं, आपली मँगलोरियन कौलं. आणि काय भारी वाटते ॲम्बियन्स, सुंदरच, बघत राहावं असं वाटतं. आणि आता आपण या ज्या फ्रंटच्या ज्या रूम्स आहेत त्या जाऊन पाहणार आहोत. चला.
म्हणजे सॅडली ना इथली इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे. वर बघून आमच्या घरची आठवण आली आम्हाला. अशा प्रकारे हा सुंदर उंच रूफचा रूम आहे. इथेच बेड आहे, सुंदर फॅन्स आहेत आणि मोठं असं प्रशस्त वॉशरूम आहे. या वा, शॉवर कर्टन पासून सगळं आहे आणि वरती स्कायलाइट आहे. क्या बात आहे. तिथे टॉयलेटरीज ठेवायला नीश पण केलेली आहे. शॉवर आहे, वॉश बेसिन आहे आणि दरवाजाच्या मागे इथे WC आहे आणि इथला हे संकन आहे फ्लोअर, म्हणजे इथे पाणी सांडणार नाही. किती छान मस्त. आणि अशीच बाजूची सुद्धा रूम आहे. तर तुम्ही बघाल इथे किती सुंदर असं त्यांनी हे बनवलेलं आहे. वा. आणि म्हणजे ही बाजूची रूम आहे ती सुद्धा अशीच प्रशस्त आहे, उंच सिलिंगची आहे, छान मोठा बेड आहे, कूलर ठेवलेला आहे यांनी बसायला. 2 केनच्या चेअर्स आहेत इथे, केनचा पाळणासुद्धा आहे. खूप छान असे हुक्स वगैरे दिलेले आहेत आणि आपल्याला जे पारंपरिक कपाट आहेत ती सुद्धा इथे दिलेले आहेत. इथून फ्रंटला विंडोला चांगला व्ह्यू आहे. खूप छान दिसतं हे सगळं. आणि वॉशरूम मगाच्या रूमपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे अशी एक वेगळी जागा आहे जिथे तुम्हाला आरसा मिळू शकतो तयारी करण्यासाठी. आणि स्कायलाईट आहे वरती, गीझर आहे, शॉवर कर्टन आहे, त्याच्या मागे शॉवर आहे, संकन एरिया आहे आणि या बाजूला WC आणि बेसिन आहे. किती सुंदर यांनी हे बनवलेलं आहे, अद्ययावत आणि कॉन्टेम्पररी. आणि इथून येऊन जो हा व्ह्यू दिसतो या रूमचा, वाव काय सुंदर आहे यार. किती भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तर अशा रूम्समध्ये राहायचं असेल तर आपले जामदार दादाच ही रूम चालवतात. मालक वेगळे आहेत ऑफकोर्स, पण त्यांची बुकिंग वगैरे आणि जे केअरटेकरचं जे काम आहे ते जामदार दादाच करतात. बाहेर पडल्यावरती आपल्याला असा व्ह्यू आहे. आणि संध्याकाळ झाल्यानंतर या प्रत्येक घराची जी लाईट्स वगैरे लागतात ना, त्यामुळे या अख्ख्या आळीला, या अख्ख्या लेनला एवढं सौंदर्य मिळतं ना, खूप छान. इकडे असं चालावं असं वाटतं, फिरावं असं वाटतं. इथे तुम्हाला पार्किंगसुद्धा आपल्या गाड्यांची मिळते. खूप छान आहे हे. आणि आता आपण इथे टेरेसवरती आलो आहोत. त्या रूम्सच्या मागे जो टेरेस आहे तिकडनं असा छान व्ह्यू आहे. काय म्हणता रुचिरा, कशा आहे? खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला लांजातलीच आठवण झाली, लांजाचं अपग्रेडेड व्हर्जन. दिव्यागरमध्ये राहून काय काय बघता येईल असं सांगा तुम्ही. पहिला सुवर्ण गणेश आहे, हो. नंतर रूपनारायण, सुंदर नारायण, सिद्धनाथ भैरव, काळ भैरव आणि आई देवळ आहे. आणि मग बाकी पर्यटन पर्यटनचं बघण्यासाठी काय नारळ खोपोळीचे बागा येत आहेत. हो. आणि बीच आहे. हा बीच आहे. बीच वरती पण भरपूरसं बघण्यासारखं आहे. हो हो. आणि त्यासोबत आजूबाजूची जी आहेत परिसर, म्हणजे इथून शिवर्धन म्हणजे पेशवेकालीन आहे तिथे. होय. आणि नंतर हरिहरेश्वर आहे. हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आणि जवळच आहे. जवळच म्हणजे इथे राहून सुद्धा आपण ते सगळं फिरून येऊ शकतो. बरोबर. म्हणून मग आम्ही आमच्या स्टेनुसार आम्हाला हे बरं पडलं की आम्ही इथे राहिलो आणि हे सगळं फिरून आलो. तर स्वतःची गाडी असेल तर चांगलीच गोष्ट. भरपूर अशा खानावळी आहेत तर तिथे तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद दादा. आम्हाला खूप छान वाटलं इथे राहून आणि परत परत यावं असं वाटतंय. आय होप आपली व्हिडिओ बघून बाकीच्यांना पण वाटेल इथे यायला आणि त्यांना तुम्ही अशीच चांगली सोय करून द्या. धन्यवाद. तर म्हणजे बघितलं ना किती छान आपल्याला आणि सोयीस्कर असे दोन्ही प्रॉपर्टीज ह्या बाजूबाजूलाच आहेत, अगदी एक घर सोडून आहेत. या तुम्हाला इथे दिव्यागरला मिळतील आणि एकच कॉन्टॅक्ट पर्सनशी तुम्हाला त्याला डील करायचं आहे. तुम्हाला त्यांच्याशी बोलून या दोन्ही प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला राहायची सोय होऊ शकते. तर दिलेल्या नंबरवरती, खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपली बुकिंग करा. तुम्हाला नक्की मजा येईल. मला दोन्ही प्रॉपर्टीज भरपूर आवडल्या आहेत. आम्ही एका प्रॉपर्टीमध्ये राहिलो आहे आणि आता दुसरी प्रॉपर्टी आम्हाला पुन्हा येण्यासाठी भाग पाडणार आहे असं आम्हाला वाटतं आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटद्वारे विचारायला विसरू नका. पण त्याचबरोबर जर तुम्ही याआधी दिव्यागरला येऊन गेला आहात आणि कुठे राहिला आहात तर त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन खाली कमेंट करा. म्हणजे जे बाकीचे जे दर्शक आहेत, जे व्हिडिओज बघतायत
त्यांनासुद्धा ती इन्फॉर्मेशन मिळेल. तर या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्याच अशा भागामध्ये. बाय बाय.